चोरांपासून सावध राहा. दिसलं जबरदस्त. ये भीमा कोरेगाव सरळ चालले आता आम्ही दोघं. थोडस तेल कमी पडले ना, तेल कमी पडले तेल. हां बरं मस्त आहे. आपण हळूहळू चालत राहायचं आहे. रॅम्प एक पूर्ण रिकामा आहे. मदत करा, मदत करा. थांबू नका. समित गायकवाड यांची आई विजित कपटे हे थांबून आहे. रॅम्प एंट्री आणि स्तंभाच्या आतल्या परिसरामध्ये आपली मदत पाहिजे. पटकन आपण आतमध्ये या. शिट्ट्यांचा पुरेपूर वापर करायचा. अभिवादनाला विनंती आहे, अभिवादन करा. जयदी बोला, हळूहळू पुढे. सर्व आले आपल्याला विनंती आहे, आपण बराच वेळ झाला एकाच ठिकाणी राहत आहात. आपण मोठे प्रकारे लहान मुलीला कडेवर घेतलेले. चला सुमित्रा माने कांबळे विजय कक्षे येथे येतील. आपण बराच वेळ झाला एकाच ठिकाणी राहत आहात. VIP मध्ये लोकांना सोडा. पुढं चला. आपल्या विषय जात नाहीये. कृपया त्यांना मार्गस्थ करायचं आहे. कृपया मार्गस्थ करा. शिंदे साहेब रॅम्प ए आणि बी या ठिकाणावर बोलली जाताना दिसून येत नाही. मेहर मॅडम काळजी घ्या, काळजी घ्या. मस्त सोय केले बाथरूम. कसं आहे नाही मुंबईला माहित आहे का, मुंबईला असं केलं नव्हतं एवढं. कमी होते लई पब्लिक जास्त आणि याची सोय होती थोडी. कसं आहे बाथरूमची सोय. तर माणूस बी ठेवले असं बाथरूमची सोय राहिली का जरा ती थोडी घाण होईना, चांगलं राहते. चला आता तिकडे. अच्छा जाऊन ये. ठीक आहे, बरं आहे. एमर्जन्सीसाठी बरं आहे बाथरूम. एवढं काय चांगलं नाही. आता चल आपण भीमा नदी बघू. भीमा नदी चल पटपट चल बे. तिकडे जाऊन अजून बसूत करू तर. अरे दूर आहे म्हणतात. काय घेऊलास? येस मुरमुरे घेऊन जिट्टू बिट्टू बाने एक नंबर दिसलाय. हिरो बारके देना तो भाई. बहुत भूक लगी. लोक बघा. हॅपी न्यू इयर जिओ म्हणून उडाले. जिओ जनसुरक्षा कायद्याच्या विरुद्ध आपण सह्यांची मोहीम राबवलेली आहे. या सह्यांचा आपण सगळे मागे बसून ऐकून पुढे जात आहे. पण तरी
द्या 2 लाख रुपयाची बघ ती मूर्ती बघ ते 70,000 ते 2 लाख रुपये 2,59,000 आहे हे बुद्धविहार मध्ये करण्यासाठी आहे मूर्तीवाले आहे किती हजारची आहे रे किती हजारची आहे 3,500 रुपये 3,500 हे 2,50,000चे आहे मग हे किती लावू वा मस्त आहे हे बी एकदम पारदर्शी कशाच आहे रे? काय माहित खडक आहे ते ना ना मावशीला सगळं झाडून दिलं मी आता. सगळं झाडून दिलं. पैसे काय हो पैसे बस. हां. चलो चलो दिल्ली कशाचा खजिना गावला याला कशाचा खजिना गावला याला कशाचा खजिना गावला शाहीर माझे बंधू युवराज ढगे यांच्या वतीने देखील 200 रुपयाची भेट आणलेले फार फार धन्यवाद कोण्या देवाला निबत धावला कोण्या देवाला निबत धावला कोण्या देवाला बाप भीमराव बाजूला ठेवला बाप भीमराव बाजूला ठेवला रे बारा बापाचा अंगाराला हे काय खावल्या समता आणि शांतीच्या मार्गाने या देशाचा गाडा जिंकावा लागेल अरे एक ना एक दिवस अरे ब्लॉगर आहे साऱ्या विश्वाला चरणी बुद्धाचा झुकावा लागेल चरणी बुद्धाचा मला वाटलं भंगार घेऊन आली बाजूला भंगार आहे घेतली आणि तिथं फुकट पाणी घ्या पाणी किती भारी बस पुरा उसा होते काय मध्ये हे बघ उसा काय धुरा धुरा पुरा केस धुरा लय करता थकल्या थोडे बसले आता विश्राम करला विश्राम बरेगावची लय आलं तुला त्याला हाला म्हणून बघ मला आणलीस का ते बाई तू परेगावचा आहेस का मस्त इथं पाय दुखला भारतामध्ये आपण भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हा लढ्यांचा योद्धांचा आणि आपण जो बंड पुकारलाय त्या बंडाचं प्रतीक म्हणून आपण साजर करतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जे इकडे जमलो ते भीमा कोरेगावच्या 500 शूरवीरांना वंदन करायला अभिवादन करायला जमलो पण आपल्या सर्वांची ही जबाबदारी असली पाहिजे की ज्या पद्धतीने त्या शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेला मनुवाद्यांना पेशवाईला अंगावरती घेतलं छातीवरती घेऊन इकडच्या पेशवाईला पराभव केला इकडच्या पेशव्यांच्या सैन्याला कापून इकडची जात व्यवस्था पेशवाई आणि मनुवादी व्यवस्था ही मातीत गाडली तो इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि त्याच 500 शूरवीर महाराजांकडनं आपल्याला प्रेरणा घेऊन अभिवादन करून हा संकल्प पुढे चालायचा आहे की ज्या पद्धतीने त्या 500 लोकांनी मनुवादी व्यवस्था आणि इकडची पेशवाई कापून मातीत गाडली होती त्याच पद्धतीने ह्याच्या पुढे येणारे जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल आणि जिथे जिथे आपल्यावरती जातीचे अत्याचार होतील त्याच पद्धतीने आपल्याला ह्या 500 महाराजांकडनं अभिवादन आणि प्रेरणा करून पुढे जाऊन ह्या व्यवस्थेला मातीमध्ये गाडायचंय आणि जातीवाद संपवायची आपल्याला संकल्पना करायची एवढा आज आपल्याला महत्वाचा
संदेश घेऊन जाऊ. कारण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. मुद्दा अतिशय सोपा आहे. जर त्या जमान्यामध्ये 500 महारांनी अख्ख्या पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घ्यायची हिंमत दाखवली असेल तर तो आपल्याला एक प्रेरणा देतोय आणि तो आपल्याला आपली पुढची दिशा दाखवतो. पब्लिक आता झाले संध्याकाळ. किती वाजले आता? टाइम काय झाले? टाइम झालेला आहे 6:05 6 वाजून 5 मिनिट झाले. तर आता आम्ही इथे बसले शेतामध्ये मस्त. कसं शेत? हे बघ, ऊसाचं शेत आहे. हो. पब्लिक ना थोडं बी कमी व्हायला इथे. येतच आहे. कोणता का टिकटॉक बनलास का? अरे वा, मस्त फिल्टर असला आहे कॅमेरा. लोक बघा भाई, यात्रा मोठी यात्रा. आता मस्त निघते आम्ही आता मस्त घराकडे. पण नाईट करून गेले की नाही चांगलं वाटतं एकदम. झाली बाबा यात्रा, फिरल्या बाबा असं वाटतं. नाहीतरी मन भरणं एकदम. चला आता जाऊया आपण. जय सो